हार्दिक आभार। हे पहा, आमच्या समोर जो मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग आहे, एक गुणी रसिक प्रेक्षक वर्ग आहे, एक आदर्श रसिक प्रेक्षक वर्ग आहे। विनंती असेल आपण त्या बॅरिकेड्सला जोर देऊ नका, अन्यथा ते बॅरिकेड्स पुढे येतील, मैदानामध्ये येतील। हे मात्र आपण समजून घ्या। आम्हाला निश्चितपणे माहीत आहे की या ठिकाणी कबड्डी पाहण्यासाठी जागा नाहीये। इतका रसिक प्रेक्षक वर्ग आजच्या या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आलेला आहे, ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आलेला आहे। परंतु आमचा देखील नाईलाज आहे, कारण जेवढं शक्य होतं तेवढी व्यवस्था अर्थात रसिक प्रेक्षकांसाठी आयोजकांच्या माध्यमातून मात्र करण्यात आलेली आहे। फक्त आपला सपोर्ट गरजेचा आहे, आपलं सहकार्य गरजेचं आहे। इकडे सुद्धा ह्या गॅलरीमध्ये आपण ऍडजस्ट व्हा ना, इकडे जागा आहे, प्लीज आपण त्या ठिकाणी बसून घ्या। फक्त बॅरिकेड्सवर आपण जोर देऊ नका, ही मात्र विनंती असेल। आणि मुख्य रस्त्यावर जी वाहनं त्या ठिकाणी पार्क केलेली आहेत त्यांना देखील विनंती असेल, सर्व चालक मालक आपण प्लीज रस्त्यावर आपली वाहनं पार्क करू नका। येण्या जाण्याचा मुख्य रस्ता आहे, मात्र ट्रॅफिक जाम होईल, म्हणून आपल्याला विनंती असेल योग्य त्या ठिकाणी आपली वाहनं पार्क करा, म्हणजेच मार्ग मोकळा राहील, सगळ्यांनाच सोयीस्कर पडेल। पुन्हा एकदा विनंती आहे। खरं तर आम्ही सर्वांनाच धन्यवाद देणार आहोत आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं, ज्यानं ज्यानं आम्हाला सहकार्य केलं। मग ज्यामध्ये मैदानाची व्यवस्था असेल, ज्यामध्ये आमचे ग्रामस्थ मंडळ खारीकवाडा असेल, त्याचं एक खूप मोठं योगदान आहे। अनेक ग्रामस्थांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कबड्डी स्पर्धा भरवण्यासाठी त्यांना आम्हाला सहकार्य केलंय, कारण त्यांच्याच आशेवर खऱ्या अर्थानं अशा कबड्डी स्पर्धा अवलंबून असतात। म्हणून आम्ही खारीकवाडा ग्रामस्थांना देखील धन्यवाद देणार आहोत। सर्व या विभागातील कबड्डी खेळाडू ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र घडते त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत। अशा सर्वांचं आम्ही या ठिकाणी धन्यवाद देतो, कारण ही कबड्डी स्पर्धा आपल्यावरच अवलंबून आहे। चला, मैदान क्रमांक 1 साठी सामनाधिकारी टायमिंग लावा, शेवटची 3 मिनिटं द्या। दर्यावर्ती बंदर नागाव असं शिवलिंग वालवटी दोनही संघांना आम्ही केव्हाचा या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे, केव्हाचा या ठिकाणी पुकार दिलेला आहे, केव्हापासून आम्ही बोलवत आहोत। आणि निश्चित त्या ठिकाणी शिवलिंग वालवटी हा संघ मात्र उपस्थित झालेला आहे। प्रतिस्पर्धी संघ असे दर्यावर्ती बंदर नागाव, आपण त्वरित चला। दर्यावर्ती बंदर नागाव अलिबाग, आपण प्लीज मैदान क्रमांक 1 चा दावा घ्यायचा आहे। दर्यावर्ती बंदर नागाव मैदान क्रमांक 1 वर चला। या ठिकाणी खऱ्या अर्थानं संपूर्ण मित्रांनो कबड्डी स्पर्धा पाहतोय, ज्या मैदानावर खेळली जाते त्या मैदानासाठी खऱ्या अर्थानं ज्यानं आम्हाला सहकार्य केलं अशा सर्वांचा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देत आहोत। आपलं देखील या ठिकाणी धन्यवाद। चला, मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी दर्यावर्ती बंदर नागाव आपलं शेवटचं मिनिट या ठिकाणी सामना समितीच्या वतीनं निर्णय घेतला गेलाय। आपल्याला शेवटचं मिनिट असेल, शेवटच्या मिनिटामध्ये जर आपण त्या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर मात्र आपला संघ या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमधून बाद असं घोषित करण्यात येईल, याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे। शेवटचा मिनिट, लास्ट मिनिट, आणि अंमलबजावणी होणार हे मात्र आपण लक्षात घ्या। अलिबाग वरून येणारा संघ आहे दर्यावर्ती बंदर नागाव, आपण प्लीज मैदानाकडे चला, मैदानाचा ताबा घ्या। एक आदर्श कबड्डी स्पर्धा होण्याच्या दृष्टिकोनातून मित्रांनो प्रत्येकाचा सहकार्य महत्त्वपूर्ण आहे। सर्व संघ आपण देखील लक्षात घ्या। धन्यवाद। या ठिकाणी दर्यावर्ती बंदर नागाव हा संघ देखील हजर होतोय। अर्थात रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं तो म्हणजे दर्यावर्ती बंदर नागाव। आपलं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतात। सामनाधिकारी आपण चला आणि लगेच सामना मात्र सुरू करा। मैदान क्रमांक 1 साठी दर्यावर्ती बंदर नागाव असं शिवलिंग वालवटी, एक मुरुड तालुक्यातील संघ आणि दुसरा मात्र अलिबाग तालुक्यातील संघ आहे।
या ठिकाणी निश्चितपणे मित्रांनो ही मैदानांची व्यवस्था आहे जी आपण भव्य आणि दिव्य प्रकारचं आयोजन पाहतोय तथा नियोजन पाहतोय यामध्ये तितकाच महत्त्वाचा वाटा या ठिकाणी ज्यानं आम्हाला ही मैदानांसाठी व्यवस्था केली अशा अर्थात त्यांचा देखील आम्ही धन्यवाद। या ठिकाणी MH06BG 3892 अर्थात 3892 तो टेम्पो रस्त्यामध्ये उभा आहे। आपण प्लीज आपलं वाहन बाजूला पार्क करून घ्या। MH06BG 3892 अर्थात 3892 क्रमांकाचा जो टेम्पो आहे तो प्लीज आपण बाजूला पार्क करून घ्या, विनंती आहे मालक आपण चला, त्यामुळे ट्रॅफिक वाढते। तसेच या ठिकाणी एक महत्त्वाची भूमिका आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या सर्व खारीकवाडा ग्रामस्थांची आहे, कारण आपण आहात म्हणून ही कबड्डी स्पर्धा आहे, म्हणून आपलं देखील तितकंच योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपलं देखील आम्ही या ठिकाणी सामना समितीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो तथा आपल्याला आम्ही धन्यवाद देत आहोत। तदनंतर सर्व या विभागातील कबड्डी प्लेयर आहेत, कबड्डीचे चाहते आहेत, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत आणि आपलं देखील आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। अशा सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत। तर मित्रांनो लक्षात घ्या, मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना धावेरी बेलकडे वर्सेस राधाकृष्ण नवेवाडी हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल मातृछाया कोरडूस वर्सेस श्री गणेश आदाड। या दोनही संघांना तयार राहायचं आहे। मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना मातृछाया कोरडूस वर्सेस श्री गणेश आदाड। आपण दोनही संघांना तयारीत राहायचं आहे। चालू सामना संपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आपल्याला खेळायचं आहे, याची मात्र आपण नोंद घ्या। या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अनिल राऊत सर यांचा देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी त्यांचेच मित्र आदरणीय महेंद्रजी चौलकर मी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते या ठिकाणी अनिल राऊत यांना सन्मानित करायचं आहे। मित्रांनो अनिल राऊत यांच्यासाठी जोरदार टाळ्या पडल्या पाहिजेत। रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण सामनाधिकारी म्हणून अनेक ठिकाणी आपण पाहतोय राज्य स्तरावर देखील महत्त्वपूर्ण भूमिका ज्यांच्या माध्यमातून मांडली गेली। रायगड जिल्ह्याच्या खऱ्या अर्थानं शिरपेच्या मध्ये सन्मानाचा तुरा होण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून घडलं असं एक व्यक्तिमत्व म्हणजेच अनिल राऊत। सलग 3 वर्ष ज्यानं महाराष्ट्राचं फायनल स्पर्धा खेळवण्याचा सन्मान ज्या पंचानं मिळवला असेल असे एक सामनाधिकारी म्हणून खऱ्या अर्थानं नावलौकिक वाढवणारे अनिल राऊत आपलं देखील या ठिकाणी आम्ही कबड्डीच्या वतीनं हार्दिक आपलं स्वागत करत आहोत। खूप खूप धन्यवाद आणि अशीच भविष्यात देखील कामगिरी प्रत्येक रायगड जिल्ह्याच्या सामनाधिकाऱ्याकडून व्हावी हीच मात्र आम्ही एक रायगडवासी म्हणून अर्थात अपेक्षा मात्र करणार आहोत। पुनश्च हार्दिक स्वागत तथा धन्यवाद। मैदान क्रमांक 2 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मातृछाया कोरडूस वर्सेस श्री गणेश आदाड आपण दोनही संघांना तयार राहायचं आहे। लक्षात घ्या यानंतर होणारा सामना मातृछाया कोरडूस वर्सेस श्री गणेश आदाड। मैदान क्रमांक 2 साठी आपण तयार राहा। तसेच
या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नयन पाटील अर्थात आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात प्रताप शेठ यांचे निकटवर्गीय आदरणीय नयन पाटील पेसारी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी स्वप्नील आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नयन पाटील यांना देखील सन्मानित करायचं. नेहमीच सावलीसारखे अर्थात आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या सोबत असतात. अर्थात प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक सत्कार्यामध्ये अनेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणून अर्थात नयन पाटील आपल्याकडे देखील पाहिलं जातं. आणि आज देखील या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि मनापासून स्वागत, मनस्वी स्वागत. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय ग्रामपंचायत सदस्य नागाव चे रोहन नाईक यांचा देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी हनी पुढे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रोहन नाईक यांना देखील सन्मानित करायचं आहे. आदरणीय हनी चिवडे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रोहन नाईक एक लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे रोहन नाईक ग्रामपंचायत सदस्य नागाव आपलं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. निश्चितपणे अनेक मान्यवर या व्यासपीठावर येत असतात आणि सन्मान मात्र घेत असतात. मित्रांनो हा सन्मान असतो त्यांच्या कार्याचा, या सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याचा हा सन्मान मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी अनेक मान्यवरांचा होत असतो आणि भविष्यात देखील असंच कार्य आपल्या हातामधून घडावं हीच मात्र अपेक्षा व्यक्त केली जात असते. या ठिकाणी आदरणीय राजेशजी भोईर सर यांचा देखील मंडळाच्या वतीने सन्मान केला जाणार आहे. आदरणीय राजेश भोईर आणि हा सन्मान करण्यासाठी मी निखिल तळेकर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राजेश भोईर यांना देखील सन्मानित करायचं आहे. राजेशजी भोईर यांचा देखील सन्मान केला जातोय. मित्रांनो नगरपालिका मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. शिक्षणाचं पवित्र कार्य ज्यांना हातात घेतलं, अनेक विद्यार्थी ज्यांच्या माध्यमातून घडले गेले असे एक व्यक्तिमत्व म्हणजे जी आदरणीय राजेशजी भोईर आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. अनेक क्षेत्रामध्ये मित्रांनो त्यांचे विद्यार्थी आज देखील कार्यरत आहेत. स्वतः झिजल्याशिवाय मित्रांनो सुगंध दरवळत नसतो. मुरुड शाळा नंबर 1 त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून आपली भूमिका पार पडणारे व्यक्तिमत्व आहे. शिक्षणासाठी खऱ्या अर्थानं तेलासारखं समर्पण त्या ठिकाणी देणारे व्यक्तिमत्व अर्थातच राजेशजी भोईर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. लक्षात घ्या मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणार सामना असेल काळोभैर उडदावणे वसे श्री गणेश दिवला या दोनही संघांना धावत राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणार सामना काळोभैर उडदावणे वसे श्री गणेश दिवला आपण तयारीत राहा. तर मैदान क्रमांक 2 साठी मातृछाया कोर्टस वसे श्री गणेश आधाड आपण देखील तयारीत राहायचं आहे. अशा दोनही मैदानासाठी चारही संघांना मात्र आपापल्या गणवेशामध्ये जय्यत तयारीत राहायचं आहे. तदनंतर मात्र आपल्याला खेळायचं याची मात्र सर्व संघांना नोंद घ्या. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय राजेशजी पाटील श्रीगाव यांचा देखील मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे. मी सुजितजी जमादार आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राजेश पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. आदरणीय राजेशजी पाटील
यांचा देखील सन्मान केला जातो सुजित जमादार यांच्या शुभहस्ते. आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद सर. आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं देखील आम्ही मनापासून आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. धन्यवाद. या ठिकाणी मैदान क्रमांक 1 साठी अर्थात दर्यावरती बंदर संघाचा खेळाडू मयुरेश भरत. आपण जर बोनस गुण टिपला तर आपल्यासाठी शशिकांत चेवले यांच्याकडून रोख 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. आणि मगाशी पण आमचे कोणीतरी एक बंधू होते की ते 100 रुपये देऊन गेले होते पहिल्या सामन्यासाठी. कदाचित आपण आजूबाजूला कुठे असाल तर आपण यायचं आहे. कदाचित आपलं नाव लिहायचं राहिलंय त्यामुळे निश्चितपणे 100 रुपये देऊन गेलेले आहेत. हा बबनवाडी ओके यांनी मगाशी या ठिकाणी 100 रुपये दिले आहेत. आपण नंतरच्या सामन्यासाठी आपण लावून घेऊ. या ठिकाणी अर्थातच एक सेलिब्रेशन आहे. आदरणीय महेंद्रजी चौलकर मी सामनाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आणि डीजे मास्टर आपण एक छोटंसं गाणं मात्र त्या ठिकाणी लावायचं. अर्थात वाढदिवसाचं गाणं असेल. या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांचा लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय महेंद्रजी चौलकर मुरुड तालुका भाजप अध्यक्ष आणि त्यांचं या ठिकाणी अर्थातच केक कापून निश्चितपणे त्यांना आपण शुभेच्छा मात्र द्यायच्या आहेत. मी दोनही सामनाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की आपण त्या ठिकाणी सामना थांबवायचा आहे. डीजे मास्टर या ठिकाणी आपण देखील तयार राहा कारण एक भव्यत्वाची उंची ज्यानं या ठिकाणी आपल्या स्वतःच्या करतो असं एक कार्यकुशल आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणजेच महेंद्रजी चौलकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अर्थात त्यांचा केक कापून अर्थात या ठिकाणी कार्यक्रम मात्र सेलिब्रेट केला जातोय. डीजे प्लीज. आदरणीय महेंद्र चौलकर यांचा या ठिकाणी केक कापून अर्थात मुरुड तालुका अध्यक्ष म्हणून खऱ्या अर्थानं जबाबदारी ज्यानं स्वीकारली आणि तितक्याच चांगल्या पद्धतीनं कार्य करणारे एक व्यक्तिमत्व आहे. अर्थात सलग 3 वेळा या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे आदरणीय महेंद्रजी चौलकर यांचा या ठिकाणी केक कापून अर्थात वाढदिवस साजरा केला जातो. डीजे प्लीज.
धन्यवाद। या ठिकाणी आदरणीय महेंद्रजी चौलकर आपल्याला देखील सर्व खेळाडूंच्या वतीनं सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला लाभावे दीर्घायू। डिअर महेंद्रजी, हॅपी बर्थडे टू यू। वाढदिवसाच्या हर्षाला येऊ आम्ही दरवर्षी येऊन पुष्पगुच्छ देऊ। डिअर महेंद्रजी, हॅपी बर्थडे टू यू। सलग 3 वेळा खऱ्या अर्थानं मुरुड तालुक्याचे अध्यक्षस्थान ज्यानं भूषवले असे सर्वांचे लाडके आदरणीय महेंद्रजी चौलकर पुन्हा एकदा आपल्याला सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खूप खूप शुभेच्छा। आयुष्याच्या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहार येऊ द्या। तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ द्या, उंच उंच भरारी घेऊ द्या। पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा। लक्षात घ्या मित्रांनो, मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल काळभैरव ओढवणे वर्सेस श्री गणेश दिबलांग। आपण तयार राहायचं। मैदान क्रमांक 2 साठी मातृछाया कोरडस वर्सेस श्री गणेश आधाड आपण देखील तयार राहायचं। मैदान क्रमांक 2 साठी मातृछाया कोरडस वर्सेस श्री गणेश आधाड, तर मैदान क्रमांक 1 साठी काळभैरव ओढवणे वर्सेस श्री गणेश दिबलांग। या चारही संघानं तयार राहायचं आहे। या ठिकाणी जे काम करत असतात त्यांचे या ठिकाणी स्वागत आपण करणार आहोत। त्यांनी या ठिकाणी स्टेजवरती येऊन त्यांचा मान सन्मान घेऊन जायचं आहे। दामोदर पांडुरंग राऊत कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे। अरविंद काशीनाथ शेडगे, श्री गोविंद महादेव गणगे, नितेश पांडुरंग बनगे, हॅलो मयुरेश करत आपल्यासाठी एका बोनससाठी शशिकांत चेवले यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे। आपण लक्षात घ्या, आपल्यासाठी रोख 500 रुपयांचं बक्षीस अर्थात शशिकांत चेवले आमचे फॉरेस्टर आहेत त्यांच्याकडून। केतन श्रीधर मांदाडकर, या प्रेक्षकांमध्ये केतन श्रीधर मांदाडकर, शंकर रामचंद्र राऊत, शरद रामचंद्र कुमरोडकर, विलास बाबू तळेकर, प्रकाश राऊत, नितेश नरेश कोर्लेकर, दीपक रामा बनगे, नितेश जासूद, चिंतामणी जासूद,
सुरेश पांडुरंग पाटील, गाव पाटील, सुरेश पाटील. या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीचे अध्यक्ष, प्रत्येक गावचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी सत्याग्रह सत्कार होणार आहे. त्यांनी त्यांचा या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय अभिद काशीनाथ शेडगे यांचा देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सन्मान केला जाणार आहे. आदरणीय अरविंद काशीनाथ शेडगे आणि हा सन्मान करण्यासाठी मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते आदरणीय अरविंद काशीनाथ शेडगे यांना सन्मानित करायचं आहे. प्लीज मी जयेंद्रजी भनगे आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते अरविंद काशीनाथ शेडगे यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय अरविंद शेडगे. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल. तत्पूर्वी आपण एक सन्मान मात्र या ठिकाणी करतोय. अरविंद काशीनाथ शेडगे यांचा मंडळाच्या वतीनं अर्थात सन्मान केला जातोय. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने या सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येक जण आपापल्या परिणाम मात्र कार्य करत असतो. कोणाचं मोठं कार्य असतं, कोणाचं छोटं कार्य असतं, परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य देखील तितकंच महत्वाचं असतं. मी भवनवाळी आपणास विनंती करणार आहे, आपण व्यासपीठावर सरा बनवायचा. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय केतन श्रीधर मांदळकर यांचा देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आदरणीय केतन श्रीधर मांदळकर, आदरणीय केतन श्रीधर मांदळकर यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ मी आपणास विनंती करणार आहे, आदरणीय केतन श्रीधर मांदळकर यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात हे देखील एक सामाजिक क्षेत्रातील एक उल्लेखनीय कार्य करणारं व्यक्तिमत्व आहे. नेहमीच जनसामान्यांमध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी उपस्थित राहणारे व्यक्तिमत्व आहे. आणि आपलं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं अर्थात आदरणीय दिलीप शेठ भोईर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय केतन श्रीधर मांदळकर यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान आपल्या कार्याचा आजच्या या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं. खूप खूप धन्यवाद. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शरद रामचंद्र कोमरोटकर यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. आदरणीय शरद रामचंद्र कोमरोटकर यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. आणि मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शरद रामचंद्र कोमरोटकर यांना देखील सन्मानित करायचं आहे. मी पुन्हा एकदा आदरणीय दिलीप शेठ भोईर आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शरद रामचंद्र कोमरोटकर यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात मी अगोदरच म्हटलं होतं, प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने या सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि निश्चितपणे असाच एक व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय शरद रामचंद्र कोमरोटकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. खूप खूप धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय
या ठिकाणी नितेश पांडुरंग भणगे यांचा देखील सन्मान केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी जयेंद्र काबूकर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नितेश पांडुरंग भणगे यांना सन्मानित करायचं आहे। आदरणीय नितेशजी भणगे यांचा सन्मान करण्यासाठी मी जयेंद्रजी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नितेशजी भणगे यांना सन्मानित करायचं। जयेंद्रजी आपल्या शुभ हस्ते। खूप खूप धन्यवाद आदरणीय नितेशजी भणगे। आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून या सर्व खेळाडूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण ह्या समयी या ठिकाणी आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। धन्यवाद सर, आपलं देखील योगदान तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देतोय। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दीपक रामा भणगे यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे। आदरणीय दीपक रामा भणगे यांचं स्वागत करण्यासाठी मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपक भणगे यांना देखील सन्मानित करायचं आहे। व्यासपीठ म्हणजेच एक महत्त्वाचं स्थान असतं मित्रांनो आणि त्या व्यासपीठावर होणारा सन्मान हा तितकाच महत्त्वाचा असतो कारण आपण एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व असतात। मी रोहनजी खोपकर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपक भणगे यांना सन्मानित करायचं आहे। मग कोणी गावस्तरावर आपापल्या परीने त्या ठिकाणी सेवा देत असतो, कोणी तालुका स्तरावर सेवा देत असतो, कोणी जिल्हा स्तरावर, कोणी राज्य स्तरावर अशा विविध माध्यमातून लोकांची सेवा करणारी मित्रांनो या ठिकाणी व्यक्तिमत्व असतात आणि त्यांना सन्मानित करणं हे आपलं परम कर्तव्य असेल। अशा अर्थात आपलं सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। चला मैदान क्रमांक 1 साठी काळभैरव उडदावणे वरचे श्री गणेश दिबला या दोनही संघांना मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे। तर मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मातृछाया प्रोड्यूसरचा श्री गणेश आधाड आपण तयारीत राहा। 1 साठी थर्ड अँड फायनल कॉल काळभैरव उडदावणे वर्सेस श्री गणेश दिबला। चला दोनही संघांना मैदानाचा ताबा घ्या। तर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय चिंतामणी जासू यांचा देखील सन्मान केला जाणार आहे। अर्थात आपला देखील आदराने स्वागत केलं जाणार आहे चिंतामणी जासू आणि मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चिंतामणी जासू यांना देखील सन्मानित करायचं आहे। मी हनीफ पुढले आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते चिंतामणी जासू यांना सन्मानित करायचं आहे। अनेक स्थानिक स्तरावर, अनेक विभागीय स्तरावर, अनेक तालुका स्तरावर या ठिकाणी कार्य करणारी मंडळी आहे मित्रांनो। जन नेहमीच इतरांचा विचार केला, नेहमीच आपल्या ग्रामस्थांचा विचार केला, अनेक आपल्या विभागातील तालुक्यातील लोकांचा विचार केला आणि सेवेतही मात्र तत्पर राहिले। अनेक दिग्गजांचा, अनेक मान्यवरांचा मात्र या ठिकाणी सन्मान केला जातोय। चला मैदान क्रमांक 1 साठी काळभैरव उडदावणे वर्सेस श्री गणेश दिबला दोनही संघांना अगदी 3 मिनिटाच्या आतमध्ये मैदानावर उपस्थित व्हायचं आहे। काळभैरव उडदावणे श्री गणेश दिबला मैदान क्रमांक 1 वर यायचं आहे। लगेचच चला ताबडतोब चला। तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नितेश कोर्लेकर यांचा देखील सन्मान केला जाणार आहे। मी आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नितेश नरेश कोर्लेकर, नितेश कोर्लेकर, नितेश मलेकर आपल्या शुभ हस्ते या निलेश माळवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नितेश कोर्लेकर यांचा सन्मान केला जाणार आहे। एक सुंदर स्पर्धा मैदान क्रमांक 2 वर देखील मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते। 2 वरचा चालू सामना आहे भावीर बेलकडे वर्सेस राधाकृष्ण नवेवाडी। सामना मात्र त्या ठिकाणी संपलेला आहे। अर्थात पुन्हा एकदा या ठिकाणी मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आदरणीय नितेश कोर्लेकर आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। विनोद जनार्दन मेस्त्री गावचे अध्यक्ष आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। विनोद जनार्दन मेस्त्री आपला देखील सन्मान केला जाणार आहे। प्लीज मी